काय ग काय करते? अहो हे बघा, हे माटाचं बी आहे. माटाचं बी पाडते. कशासाठी? पुढच्या पावसाळ्यासाठी लागेल ना आपल्याला पेरायला. तुम्हाला हा माटाची भाजी आवडते ना? गावठी माटाची भाजी खूप छान लागते. हा ना, मला तर खूप आवडते. बिनखताची आणि खूप छान लागते माटाची भाजी. म्हणजे नागलीची भाकर आणि माटाची भाजी एकदम सुंदर लागते, मिरचीचा ठेचा आणि कांदा सोबत असल्यावर. हा ना, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय सांगते तर. बरं बिदाव ना कसं आहे? तर हे बघा मित्रांनो, काळा असं एकदम बारीक बारीक बी असतंय माटाचं. बघू शकताय तुम्ही कसं माटाचं बी असतंय ते. हे बघा, तर हे माटाचं बी मी मस्तपैकी असं मोकळं करून आणि कपड्याला बांधून ठेवते. पुढच्या वर्षीसाठी लागेल ना पेरण्यासाठी, म्हणून खूप मेहनत करून ठेवते. कारण माटाची भाजी खावा लागते ना आम्हाला गावाकडे, म्हणून खूप मेहनत घ्यावा लागते. बियाणं खूप जतन करून ठेवावा लागतोय. तर तुम्हाला आवडते का माटाची भाजी?